नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं मनी टॉक मराठी युट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप म्हणजे काय, सोप्या मराठी भाषेत समजून घेऊया. मार्केट कॅपिटलाइज म्हणजे काय, तर लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे ठरवतो कोण, तर मार्केट कॅपिटलाइज. मार्केट कॅप म्हणजे काय, तर कंपनीकडे एकूण शेअर्स इंटू एक शेअरची किंमत. उदाहरणार्थ, कंपनीकडे 1 कोटी शेअर्स आहेत आणि एका शेअरची किंमत आहे 100 रुपये, तर मार्केट कॅप होणार 100 कोटी. शेअर 3 टाईपमध्ये आहेत, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. पहिल्यांदा आपण लार्ज कॅप बघूया. ज्या कंपन्यांचा मार्केट कॅप खूप मोठा असतो, ते म्हणजे 20,000 कोटीपेक्षा जास्त असते, त्याला लार्ज कॅप म्हणतात. उदाहरणार्थ रिलायन्स इंडस्ट्री, इन्फोसिस, त्यात फायदे सेफ आणि स्टेबल असते, बिझनेससाठी बेस्ट असते, लॉंग टर्मसाठी चांगलं असते आणि रिस्क कमी असते, स्लो ग्रोथ होते. मिड कॅप शेअर म्हणजे काय, ज्या कंपन्यांचं मार्केट कॅप मध्यम स्वरूपाचं असते, म्हणजेच 5,000 ते 20,000 कोटी दरम्यान असते, त्याला मिड कॅप म्हणतात. यात रिस्क थोडं जास्त पण रिटर्न चांगले मिळू शकतात. उदाहरणार्थ मॅरिको, अशोक लेलँड, इटर्नल, यात ग्रोथ पोटेन्शियल जास्त असते, रिटर्न लार्ज कॅप पेक्षा जास्त असते. स्मॉल कॅप शेअर म्हणजे काय, तर ज्या कंपन्यांच्या मार्केट कॅप 5,000 कोटीपेक्षा कमी असते, त्याला स्मॉल कॅप कंपन्या म्हणतात. या कंपन्या लहान असतात पण भविष्यात मोठ्या होऊ शकतात. यात रिस्क खूप असते पण रिटर्न सुद्धा जास्त असू शकतात. उदाहरणार्थ केईसी, लेमन टी, शक्ती पंप. यात रिस्क मोठ्या पण कधी कधी या मल्टीबॅगर सुद्धा होऊ शकतात. हाय रिटर्न पोटेन्शियल, शॉर्ट टर्म मध्ये मोठे गेन बिगिनरसाठी. जर तुम्ही नवीन असाल तर सुरुवात तुम्ही लार्ज कॅप पासून सुरू करा आणि हळूहळू समजलं तर तुम्ही मिड कॅप मध्ये जा. स्मॉल कॅप मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी जास्त अभ्यास करावा लागतो आणि पेशन्स थोडा जास्त घ्यावा लागतो. तर मंडळी, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.